तू प्रश्न विचारा. नाही त्यांचं आम्हाला असं वाटतं की आज आपण सगळेजण खूप दिवसांनी एकत्र भेटलोय आणि या निमित्ताने या मेमरीज आपल्या परत करणं आणि पुढच्या पिढीला ज्यांना खूप कमी माहिती आहे, निदान आमच्या मुलांना कमी माहिती आहे किंवा इव्हन तू आता व्हिडिओ करतोय, सोहेल बसला त्यालाही कमी माहिती आहे, तर आपण काही कुटुंबातल्या लोकांचं नेहमी नाव घेतो, जसं दादासाहेब किंवा असं म्हणायचो. तर दादांच्याबद्दल अनेक जण बोलतात, पण एक आपण कुटुंबीय म्हणून, एक नातवंड म्हणून, सून म्हणून किंवा एक जवळचे नातेवाईक म्हणून त्यांना काय म्हणून बघितलंय? अतिशय दादा म्हणजे शिस्तबद्ध होतं, वेळेला अगदी पर्टिक्युलर त्या वेळेत म्हणजे ते बरोबर त्यांचं ब्रेकफास्टची वेळ जी ठरलेली त्या वेळेतच येणार, जेवणाची वेळ ठरलेली होती त्या वेळेतच जेवायला येणार. त्यांनी कधीही पालेभाजी पोळीबरोबर खाल्ली नाही, भाकरीबरोबरच पालेभाजी खायची असं ठरलेलं होतं की याच्यावर हे खायचं असं जनरल त्यांनी कधी खाल्लं. ते अतिशय व्यवस्थित काम होतं त्यांचं खाण्यातलं. येस, मी दादांकडनं काय शिकलं असेल तर टाईम पंक्च्युअल, कुठे जायचं असेल 10चा वेळ असेल तर 9:45लाच तिथे पोहोचलं पाहिजे, हे मी त्यांच्याकडे शिकलं. आणि हाऊ टू हॅव अ प्रॉपर ब्रेकफास्ट इन द मॉर्निंग. मी 2 गोष्टी शिकले. कीप ऑन लर्निंग, म्हणजे त्यांचं क्वालिफिकेशन आणि त्यांनी जे काम केलं ती पोझिशन याच्यात कुठेही रिलेशन नव्हतं. म्हणजे